नमस्कार। महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच प्रसिद्ध झाली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये दिले जातात। या योजनेत विधानसभा निवडणुकांमुळे महिलांना पैसे मिळाले नव्हते, मात्र आता डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सीडिंग असणे खूप गरजेचे असते। जर तुमचे आधार कार्ड सीडिंग नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती समोर आली आहे। ज्या महिलांनी जुलै ते ऑगस्ट महिन्यात अर्ज केला होता आणि त्यांचे आधार कार्ड सीडिंग नसेल आणि आता त्यांनी ते लिंक केले असेल तर त्यांना पैसे मिळणार आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। आदिती तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता की जून जुलै मध्ये अर्ज भरलेल्या ज्या महिलांचे आधार कार्ड सीडिंग नव्हते त्यांना पैसे मिळणार का। त्यावर त्या म्हणाल्या की आम्ही सुरुवातीलाच जेव्हा योजना जाहीर केली होती तेव्हा निकषांमध्ये नमूद केले होते जुलै आणि ऑगस्ट मध्ये महिलांनी अर्ज दाखल केला आहे आणि त्या महिलांचे अर्ज मान्य झाले आहेत, त्यांना त्या महिन्यापासून पैसे दिले जाणार आहेत। त्यानंतर ज्या महिलांना रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना त्या महिन्यापासून लाभ मिळणार आहे। तर जुलै ऑगस्ट मध्ये ज्या महिलांनी अर्ज केले आहे परंतु आधार सीडिंगमुळे त्यांना पैसे मिळाले नाही तर त्यांना देखील आता त्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत असं त्यांनी सांगितलंय। ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात रजिस्ट्रेशन केले त्यांना 7500 रुपये मिळाले आहे, परंतु ज्या महिलांना एकाही महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांना आता रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत। याचाच अर्थ असा की ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाला नाही त्यांना 9000 रुपये मिळणार आहेत। दरम्यान लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने केले होते। हे पैसे मार्च महिन्यानंतर महिलांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलंय।